चला सामन्याला आपण सुरुवात करूया. अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेला भेट देण्याकरिता, या क्रीडांगणाला भेट देण्याकरिता सन्माननीय संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेबांचं देखील अगदी थोड्याच वेळात शुभ आगमन होणार आहे. आणि ज्या चेहऱ्याने 2008 साली 40+ फॉर्मॅटला इंट्रोड्यूस केलं भिवंडी क्रिकेटमध्ये, ती सुरुवात 2008 साली साहेबांनीच केली होती. आणि त्यात नंतर आज साहेबांच्याच संस्थापक अध्यक्षतेखाली आपण ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीला देखील तुम्ही पाहत आहात. आणि थोड्याच वेळात या स्पर्धेला भेट देण्याकरिता आणि सर्व टीम्सला शुभेच्छा देण्याकरिता संस्थापक अध्यक्ष सर्वांनीय दयानंदजी चोरगे साहेबांचं शुभ आगमन अगदी थोड्याच वेळात होणार आहे. चला फिल्डिंग टीम वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग सेट करा, सुरुवात करा. बघा यात नंतर होणारा सामना टीम कानाई पाये आणि गावदेवी स्पोर्ट्स भादबड बी, दोन्ही टीम्स आपल्याला विनंती आहे का आपण रेडी राहायचं आहे. कानाई स्पोर्ट्स पाये आणि टीम गावदेवी स्पोर्ट्स भादबड बी, दोन्ही टीम्सला विनंती आहे तुम्ही रेडी राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत. सामन्याला सुरुवात होईल पहिल्या षटकामध्ये. बॉलिंग मार्कवरती बॉलर सुरेश नांदुरकर तयार होतात. नांदुरकर साहेब नुकतेच केक राऊंड कंपनी ट्रॉफीला देखील भेटले होते. भरपूर साऱ्या चर्चा त्यांनी तिथेही केल्या होत्या आणि सध्याच्या घडीला ते बॉलिंग मार्कवरती देखील तयार होतात. टेंबिवलीचं क्रिकेट विशेषतः फार जबरदस्त लागले. इतके वर्ष जबरदस्त खेळ या टीमनेही दाखवला. राऊंड द विकेट सुरुवात, दोन टीमच्या शुभेच्छा. पहिलाच फटका ऑन साईडला स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. हाना सुरू आहे, रनआउटची शक्यता आहे आणि रनआउट स्वरूपामध्ये हा पहिला धक्का. आणि बॅटर रनआउट झालेत दिलीप कारभारी. आणि यष्टांचा मागे आता माझं लक्ष गेलं की यष्टांचा मागे कोण आहे. दिगंबर पाटील दिगूदादा आपल्याला ॲज अ विकेट किपर पाहायला मिळतात. गेले कित्येक वर्ष ज्याने रेग्युलर क्रिकेट देखील गाजवलं आणि 40+ क्रिकेट देखील ज्यांनी दणानून सोडलं, ते नाव म्हणजे दिगंबर पाटील ॲज अ विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतात. आणि दिगूदादांचे वैशिष्ट्य राहिलं कारण टेंबिवलीचं क्रिकेट मी फार जवळनं पाहिलं. युवा खेळाडूंना ज्या प्रकारे ते मार्गदर्शन करत आलेत, ज्या प्रकारे पाठिंबा ते देत आलेत, आणि त्याचमुळे या खेळाडूचा फार मोठा वाटा आहे टेंबिवली क्रिकेटमध्ये. पण त्यातल्या त्यात जे अन्य खेळाडू आहेत त्यांनाही आपण विसरू शकत नाही आहे. कारण टेंबिवलीचे हे जे सर्व सिनियर प्लेयर आहेत ते सर्व आज 40+ फॉर्मॅटमध्ये देखील जबरदस्त कार्य करतात. बॅटचा टोला लागला. आता मिड विकेटला झाली मिस्टेक, बॅकअपला डीप मिड विकेट येतात, बॉल फुल केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाकलं तर कंप्लीट केली जाईल. या बॉलवरती सिंगल. बघा आजचा जो शेड्यूल आहे तो मी पुन्हा एकदा पोहोचवतो. यात नंतर आपल्याला टीम कानाई स्पोर्ट्स पाये आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळणार आहे गावदेवी स्पोर्ट्स भादबड बी. आणि त्यात नंतर टीम जय अंबे टेमगरपाडा खेळणार आहे कालिका माता खारवाव सोबत. आपण देखील रिपोर्टिंग करा. ऑन साइडला खेसला लॉफ्टेड फटका, वॉड कॅच, जबरदस्त सिंगल हँड कॅच कंप्लीट केली आहे. फिल्डर आहेत तिथे, काळूराम तिथे होते. काय जबरदस्त कॅच काळूरामने पकडली आणि पकली सफलता. विकेट मिळाली, बट खरं तर या विकेटचं श्रेय तितकं त्या फिल्डरला देखील जात आहे ज्या प्रकारे त्याने कॅच पकडली. आता बॅटर दाखल झाले ते विजय पाटील आता आलेत बॅटिंग करण्याकरिता. कॅच जबरदस्त होती कारण एकंदरीत त्या फिल्डरची बॉडी लँग्वेज पाहून असं वाटलं होतं की आता 6 मिळतील, बट त्यांनी सांगितले नाही
ही कॅच आम्ही नक्कीच पकडू आणि एका हाताने ती कॅच कंप्लीट केली. आता विजय आलेत आणि येत्या क्षणी त्यांनी बॉल उडवला. लॉंग ऑन येतात, कॅच पकडली जाईल. टेंबिवलीची फक्त रेग्युलर टीम नव्हे तर 40+ खेळाडू देखील फिल्डिंग जबरदस्त करतात. रनिंग कॅच कंप्लीट, सफलता आणखीन एक. चला विनंती असेल टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे टीम कानाई स्पोर्ट्स पाये आणि त्यांचं अगेन्स्ट टीम गावदेवी स्पोर्ट्स भादवड बी. टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायची आहे. विकेट मागील बॉलवरती देखील आली आणि आता सन्मान देण्याचा प्रयत्न झाला. तिथेही बॅटर बीट झालेत. येतोय हा निर्धाव चेंडू आणि अजूनही जर आपण पाहिलं तर या पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव आतापर्यंत बॉलर सुरेश नांदुरकरने दिलेली आहे आणि अजूनही या ओव्हरमध्ये काही चेंडू बाकी आहेत. स्कोर कार्ड 1 वरती धक्के आतापर्यंत 3 लागलेत. राऊंड द विकेट, स्टेप आउट झालेत बॅटर. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका मिड ऑफला क्लिअर केलं आणि बॉलला पाठवलं लॉंग ऑफला. हा पहिला चौकार येतोय. 4. आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स 5 आलेले आहेत आणि धक्के आतापर्यंत लागले 3. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम शिवनेरी स्पोर्ट्स जुनांदुर्की आणि अजूनही येत्या 3 षटकांचा खेळ लागलेला आहे. आणि पहिल्या षटकासाठी जी वेळ लागलेली आहे ऑन टाइम अगदी योग्य वेळेवरती 5 मिनिटांमध्ये पहिले षटक समाप्त झालं. दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकामध्ये बॉलर आता तयार होतात. गिरीश गोराटकर बॉलिंग मार्कवरती तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. आणि बॉलर दरम्यान तयार होता दुसऱ्या षटकामध्ये गिरीश गोराटकर येतात दुसऱ्या षटकामध्ये. पहिले षटक योग्य वेळेवरती समाप्त झालं. आता पुलचा फटका आला आहे बट बॉल फक्त उंच गेला. नो मॅच लँडमध्ये बॉल पडतो. फिल्डर येतात तिथे बॉल फुल केला जातो तोपर्यंत आता हाना सुरू आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला हा थ्रो आला. कदाचित स्ट्रायकिंग एंडला जर आला असता तर रनआउटची सहजसोपी संधी तिथे नक्कीच होऊ शकली असती बट मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलचा साख्याने टीम टोटल आता 6 वरती. 6 ऑन द बोर्ड. 6 धाबा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आता स्टेप आउट झालेत बॅटर. अपील देखील तिथे झाली आहे आणि अपीलला सहमती देखील आहे. आउटसाइड एज. विकेट किपरनं कॅच पकडली. सफलता आणखीन एक धक्का. आता लागला 4था. काय जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे. 4था धक्का लागला आणि रन्स जर आपण पाहिल्या तर फक्त आहे स्कोर कार्ड वरती 6.
आणि बॅटर आता दाखल झालेत अजित जाधव. मेजर अजित जाधव गेले कित्येक वर्ष अगदी भारताच्या बॉर्डरवरती राहून ज्याने देशाची सेवा केली आणि त्यात नंतर आता क्रिकेटची सेवा करण्याकरिता आलेत आणि पहिलाच बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. मेजरचा बॅटमधनं हा पकला तडाखा षटकार. आज आपण आपल्या घरामध्ये सुखाची झोप घेतो त्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे आपली इंडियन आर्मी. आणि गेले कित्येक वर्ष इंडियन आर्मी मध्ये राहून देशाची सेवा ज्याने केली तो अजित जाधव सध्या सगळीला काय जबरदस्त बॅटिंग करतोय. सलगचा दुसरा मोठा फटका अजित जाधवचा बॅटमधला षटकार. लगातार असे दोन मोठे फटके. 21 वर्ष खरं तर भारतीय सेना दलाची सेवा आपल्या देशाची सेवा केल्यानंतर नुकताच सेवानिवृत्ती समारंभ देखील अजित जाधव यांचा झाला आणि त्यानंतर आता क्रिकेटसाठी वेळ, आपल्या घरासाठी वेळ. कारण एक सोल्जरचं आयुष्य मित्रांनो फार अवघड असतं, इतकं सोपं नसतं. इतकं वेळ आपल्या फॅमिलीपासून दूर राहणं, आपल्या सर्व काही आवडत्या गोष्टी देखील असतात त्या बाजूला ठेवल्या जातात फक्त आपल्या देशासाठी. आणि 21 वर्ष ती सेवा अजित जाधव यांनी आपल्या देशासाठी दिली आणि ही देखील अभिमानाची गोष्ट की ते ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेअंतर्गत खेळतात. ही अभिमानाची गोष्ट आपल्या ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेसाठी देखील आहे. तिसरा आलाय आलाय तिसरा आलाय ऑन साइडला. तिसरा मोठा फटका अजित जाधवचा बॅटमधनं षटकार. खर तर अपोनंट टीम मध्ये देखील जर आपण विचार केला तर एकूण एक धुरंधर आहेत. दिग्गुदादांचा उल्लेख मी नुकताच केला, त्यातल्या त्यात मुकेश नांदुरकर असतील त्यांचाही मी आवर्जून उल्लेख करेन. आणि त्याचमुळं इथे अजित जाधव यांना देखील ठाऊक आहे की रन्स बनवाव्या लागतील. कारण रन्स बनतील तर आपण चांगली फाईट देऊ शकतो, चांगला खेळ ते करू शकतो. आणि येत्या क्षणी 4 चेंडू फक्त अजित जाधव खेळले आणि 4 चेंडूमध्ये 3 षटकार त्यांचा बॅटमधनं आले आणि खेळही समाप्त झाला 2 षटकांचा. आणि 2 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 24 धावा स्कोर कार्डवरती. आणि अजूनही येत्या 2 षटकांचा खेळ लागला या पहिल्या सत्रामध्ये. आणि जी वेळ आतापर्यंत लागलेली आहे त्याचाही मी उल्लेख करेन. अकरा मिनिटं आतापर्यंत लागलेले आहेत या पहिल्या 2 षटकांसाठी. काळूराम आता आले ज्यांनी एक चांगली कॅच देखील पकडली आणि पहिलाच बॉल त्यांनी कमी गतीने टाकला. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला, डॉट बॉल दरम्यान येतो. निर्धाव चेंडून या ओव्हरची सुरुवात. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 24 वरती आहे आणि त्या 24 पैकी 18 अजित जाधव यांचा बॅटमधनं आला. महत्वपूर्ण ते 3 फटके लागले. आता बॉल फक्त हवेमध्ये आहे. लीडिंग एज फिल्डर तिथे नाही आहे, नो मॅच लँडमध्ये बॉल पडतो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल आणि सिंगलचा साख्या नाही. टीम टोटल आता 25 वरती. टेंबिवली टीमला देखील माहिती आहे की अजित जाधवची विकेट आता महत्वाची झालेली. अजित जर खेळला तर या पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारे अजित बॅटिंग करतो असं वाटतं की 50 इझिली बनवला जाऊ शकतात जर अजित अंतिम चरणापर्यंत खेळला तर. त्याचमुळे अजितची विकेट महत्वाची झाली आहे. उडवला बॉल आणि आता देखील कनेक्शन. यस प्रॉपर जाईल बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौथा मोठा फटका आलाय बॅटर अजित जाधवचा बॅटमधनं षटकार.
अजित चौथा रॉकेट त्यांनी उडवला, 4 षटकार आणि आता स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पण या परिस्थितीमध्ये मला देखील हा प्रश्न पडला की 4 मोठे फटके सरळ खेळत असताना आलेत आणि त्या परिस्थितीमध्ये स्विच हिट खेळणं अथवा इम्प्रोवाइज करणं, त्याचमुळे शॉट सिलेक्शन या शब्दाला देखील फार मोठी किंमत क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच लागलेली आहे. आता हॅमर्ड केलं, फुल्डर आकेत डीप कव्हरला आणि बॉल फुल केला जातो तोपर्यंत आता डबलला चान्स घेतली अजित जाधवने आणि फिटनेस त्यांचा जबरदस्त. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील आणि 2चा साग्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल 33 ऑन द बोर्ड. 33 धावा स्कोर कार्डवरती आणि आणखीन या ओव्हरमध्ये चेंडू लागला शेवटचा 1. पण अजितच्या बॅटिंगमुळे कुठेतरी जी गाडी अडकली होती जुना दुर्गेची, आता ती गाडी बॅक ऑन ट्रॅक आली आहे. आणि आता 5वा आलाय 5वा तडाखा अजित जाधवचा बॅटमन षटकार आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला. आता 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हर्सचा अखेरचा प्रथमता बॅटिंग करत असताना 39 धावा स्कोर कार्ड वरती आणि धक्के लागले 4. टीम शिवनेरी स्पोर्ट्स जुनांदुर्की आणि इंडिव्हिज्युअली 32 धाव्यांवरती नॉट आउट खेळतो बॅटर अजित जाधव. काय लाजवाब खेळ त्याचा लागला. आणि सध्या सगळीला जर आपण विचार केला तर 5 षटकार आलेत आणि टोटल 8 चेंडू फेस केले तर 8 मध्ये 32ला नॉट आउट खेळतो बॅटर अजित जाधव. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनमध्ये तर 11 चेंडूमध्ये अर्धशतक बनवण्याचा विक्रम नितीन पाटील धामणगाव यांच्या नावावरती तो विक्रम आहे आणि तो विक्रम अजून तरी कॅल्क्युलेशननुसार मोडण्याची शक्यता अजितकडे आहे, चान्स आहे. पण या परिस्थितीमध्ये तो रेकॉर्ड मोडेल अथवा नाही मोडेल ती नंतरची गोष्ट लागली. पण अजितचा बॅटमधनं या अंतिम ओव्हरमध्ये आणखीन 2 चांगले फटके मिनिमम हवेत टीम जुनांदुर्कीला. दिगंबर पाटील दिगूदादा या अंतिम ओव्हरमध्ये येतात बॉलिंग करण्याकरिता आणि पहिलाच बॉल ऑन साईडला फटका आलाय. खरा डीप स्क्वेअर लेगला फिल्डर देखील आहे आणि सिंगलपेक्षा जास्त इथे घेतली देखील जाणार नाही आहे कारण स्ट्राईक हवी अजितला. आपण चर्चा करीत होतो ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेमध्ये आतापर्यंत जितक्या स्पर्धा झालेल्या आहेत त्यामध्ये जो फास्टेस्ट 50चा जो रेकॉर्ड आहे तो नितीन पाटील धामणगाव यांच्या नावावरती आहे. 11 चेंडूमध्ये ते अर्धशतक आलं होतं आणि आज तो रेकॉर्ड बरोबर करण्याची संधी आहे, लेवल करण्याची संधी आहे. आला पोलचा फटका, वा व्हाट अ शॉट, पोल अँड पॉवरफुल षटकार. आणि खरं तर जर येत्या 2 चेंडूंवरती 2 षटकार येतात तर जॉईंट फास्टेस्ट 50 आपल्याला ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाहायला मिळेल. इथे आता बॉल जर आपण पाकला तर लाईन चांगली आहे, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. बघा अर्धशतक इथे बनेल अथवा नाही बनेल, पण काय जबरदस्त खेळी अजित जाधवने केली आहे. कारण जो सुरुवात ज्या प्रकारे सुरुवात झाली होती असं वाटलं होतं की 40 बनतील की नाही, पण अजित जाधवचा बॅटिंगमुळे एक चांगला टोटल बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे टीम जुनांदुर्की. निर्धाव चेंडू आणखीन एक येतोय. आता चेंडू लागलेत फक्त 2. या पहिल्या सत्रामध्ये दिगंबर पाटील या खेळाडूने देखील अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटच्या मैदानावरती काढलेत. अनेक स्पर्धा अगदी आपल्या पीक टाईममध्ये या खेळाडूने देखील गाजवलेल्या आहेत आणि आजही 40+ क्रिकेटमध्ये ज्यांचं वर्चस्व आपण पाहत आहोत. पण समोर देखील असा एक बॅटर ज्या बॅटरने आतापर्यंत इंडिव्हिज्युअली रन्स बनवलेले आहेत 38 आणि अजूनही 2 चेंडू आहेत. यस्टर्स हवे क्लीन बोल्ट, बेस्ट वर्सेस बेस्टचा बॅटल मध्ये आता बाजी मारली दिगंबर पाटीलने. झटका लागला हा 5वा.
विनायक आणि कुणाल पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देखील आलेलं आहे अजित जाधव साठी. ती प्रॉपर ठेवा. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल ऑन साइडला वळवला, फिल्डर आहे डीप स्क्वेअर लेगला, बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत सिंगल तर झाली, डबल चान्स आता घेण्यात आला आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे पहिल्या सत्र समाप्त. एकूण रन्स बनवण्यात आल्या 48 आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलं टीम जुनांदुर्कीने अगेन्स्ट टीम टेंबिवली. टॉस देखील आपण करूया. टीम कानाई स्पोर्ट्स पाय आणि टीम गौदेवी स्पोर्ट्स भादवड बी दोन्ही टीमचं संगणक आपण या टॉससाठी. दोन टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस देखील करूया. सन्माननीय बालरामजी भोईर साहेब जे ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आहेत, सामान्य शुभ आपण टॉस करूया. चेक 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 चेक. टॉस आपण करूया. ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे खजिनदार सन्माननीय बालारामजी भोईर साहेबांच्या शुभ आपण टॉस करीत आहोत. साहेबांना विनंती असेल साहेब आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. स्वर्गीय रतन गणपत भोईर टॉस बॉक्समध्ये आपण हा टॉस करीत आहोत. यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळणार भादवड बी आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला फाईट करताना पाहायला मिळणार टीम पाय. कॉल कोण करतो ते सांगा. भादवड बी टीमचा कॉल असेल. टेल कॉल होता आणि टेलर झाला. टॉस भादवड बी टीमने जिंकला. साहेबांना विनंती असेल साहेब आपण स्थानापन्न व्हायचं आहे. भादवड बी टीमचे कॅप्टन जोडले गेलेत आणि सर्वप्रथम दादा ही गोष्ट मी तुम्हाला नक्कीच विचारेन. या संगमामध्ये आपण आपल्या संघटनेला सुरुवातही केली, भरपूर साऱ्या स्पर्धा देखील झाल्या. त्यातल्या त्याचं पहिल्याच सीझनमध्ये यशस्वी दमन दौरा, सर्व टीमची राहण्याची व्यवस्था असेल, दुपारच्या जेवणाची व्यवस्था असेल, फ्री ऑफ कॉस्ट. त्यातल्या त्यात आज दुसऱ्या दिवसामध्ये बबनजी पाटील साहेबांच्या वतीनं नाईट सेशनमध्ये ऑर्केस्ट्रा देखील ठेवण्यात आला. या सर्व गोष्टींविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, सुंदर आयोजन केलं आहे आणि प्रभाकर आणि दिलीप पाटील यांनी आणि भोला या तिघांनी खूप मेहनत घेतलेली आहे. तसं आम्ही त्यांच्या बरोबरच आहोत. मी पण उपाध्यक्ष आहे, त्यांच्या आम्ही बरोबरच आहे, पण त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि चांगली स्पर्धा आयोजन करून दिलेली आहे. आणि दादा आता टॉस जिंकल्यावर निर्णय काय राहणार आहे? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणार आहेत आणि आतापर्यंतचा खेळ तुम्ही लाईव्हमध्ये देखील पाहिला असेल आणि नुकताच सामना देखील पाहिला असेल. रन्स बनतात, त्यामुळे काय वाटतं कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल की आम्ही जर अपोनंट टीमला या आकड्यावरती थांबवला तर नक्कीच आम्ही तो टार्गेट चेस करू. कितीपर्यंत रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न आणि कोणत्या बॉलर्सवरती विश्वास? नाही, समोरची टीम चांगलीच आहे, पण आम्ही तरी 30-35 धावणार रोखण्याचा प्रयत्न करू. आणि गोलंदाजी क्रमामध्ये आज कोण कोण आहे? जे रेग्युलर आहेत तेच. बेस्ट ऑफ लक तुम्हाला या सामन्यासाठी. पाय टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. आणि दादा जर टॉस तुम्ही जिंकला असा तर तुमचा निर्णय काय होता? फिल्डिंग येण्याचा निर्णय होता. पण आता बॅटिंग करावी लागेल. सो काय वाटतंय 4 ओव्हरची मॅच आहे, किती रन्स जर तुम्ही बनवल्या तर तुम्ही त्या रन्स थांबवाल अगेन्स्ट भादवड बी? एखादा आकडा सांगा. आणि बॅटिंगमध्ये कोणावरती जास्त विश्वास? दिनेश भुरे जास्त विश्वास आहे. 40पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. आणि शेवटचा प्रश्न हाच विचारेन कारण आपल्या संघटनेअंतर्गत याच हंगामामध्ये आपल्या संघटनेला सुरुवात झाली. पहिलं सीझन आहे आणि पहिल्या सीझनमध्ये ही 14वी स्पर्धा तो देखील दमन दौरा आहे. प्रत्येकी टीमसाठी प्रत्येकी गोष्टीची काळजी घेण्यात आली, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? काळजी तर घेणं आवश्यक आहे. मी पहिला धन्यवाद कारण प्रभाकर साहेबांचा आम्हाला या असोसिएशनमध्ये, मी तिन्ही असोसिएशनमध्ये गेलेलो आहो, पण या असोसिएशनमध्ये सांगण्याचं हे काय हे असोसिएशन म्हणजे जबरदस्त आहे. सांगले तर चांगले एकदम. क्या बात आहे. असोसिएशन जबरदस्त आहे, स्पर्धा देखील जबरदस्त आहे. टॉस कंप्लीट झाला, टॉस जिंकला भादवड बी टीमने आणि निर्णय घेतला फिल्डिंगचा. धन्यवाद.
विशाल. सर्वप्रथम आज आलेल्या आणि काल आलेल्या सर्व ओरिजिनल 40+ असोसिएशनच्या संघांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि या दमन नगरीमध्ये दमनकरांकडून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसेच पायगावचे एक यशस्वी उद्योजक चंद्रकांतजी देवळीकर साहेब देखील उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करतो, साहेब आपण या माणसावरती आपलं देखील ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आयोजित दमन दौरा 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सुरू असलेला सामना दरम्यान शिवने स्पोर्ट झू नांदुर्की वर्सेस जय हनुमान टेंबोली अशा दोन संघांमध्ये खेळला जाणारा सामना फर्स्ट इनिंग्स झालेली आहे, जिथे शिवनेरी झू नांदुर्की संघाने निर्धारित 4 षटकामध्ये 48 धावा कुटलेल्या आहेत आणि 49 धावांचा एक फायटिंग टोटल इथे ठेवण्यात आलेले आहे. त्या टोटलचा पाठलागाठी 45च्या कॅटेगरीमधून दिगंबर स्ट्रायकेंडला आणि नास्ट्राईकला मुकेश नांदुरकर. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू आणि थोडीशी कीपरकडून देखील मिस्टेक, परंतु त्याचा काय लाभ घ्यायचा प्रयत्न नाही. अतिरिक्त धावेने समाधानी असतील टेंबोलीकर आणि या अतिरिक्त धावेने संघाचं खातं ओपन होतं आता जय हनुमान टेंबोली या संघाचं. तर आपण बघतात मित्रांनो, ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आयोजित दमन दौरा 2026 स्थापक अध्यक्ष सन्माननीय दयानंददादा चोरगे यांच्या मार्गदर्शनातून ही भव्य दिवस स्पर्धा दमन दौरा आपण पाहतोय. पहिला चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा पावित्रा, मात्र चेंडू खूप चांगल्या प्रकारे हाताळतोय, निर्धार जातो चेंडू. थोडंसं चेंजेस बघायला मिळतात, कारण की कुठेतरी शिवनेरी झू नांदुर्कीचे जे फ्रंटलाईन गोलंदाज आहेत ते कदाचित या सामन्यामध्ये नाही आहेत, कारण की गोलंदाज चेंज दिसतोय. आज जितूची अनुपस्थिती दिसते, जितू नाही आहे, राम आहे, परंतु रामला अद्यापही प्राचायित करता आलं नाही. एक मजबूत संघ शिवनेरी झू नांदुर्की. आता थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, फक्त त्याला टॅप केलं होतं, धाव घ्यायचा प्रयत्न झाला होता, मात्र थ्रो चांगला आला होता, विकेट किपरला गॅदर करता आला नाही आहे. फिल्डरची मिस्टेक नाही, चांगलं क्षेत्ररक्षक होतं, चांगला थ्रो देखील होता. कुठेतरी एस्टँडच्या मागे जे गोलंदाजाला जी कामगिरी करायची होती ती करता आलेली नाही आहे, कारण की कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला असता तर दिगंबर दादाला तेवढं जास्त काही धावता येत नाही, कारण की त्यांच्या पायाचा इश्यू असल्या कारणाने ही त्यांनी रिस्क घेतली धाव घेण्याची, परंतु सफल राहिलेत आणि बचावलेले आहेत. थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस होत आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गल्ली आणि एक्स्ट्रा कवर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कवर आणि पॉईंटच्या मध्ये अशी फिल्डिंग सजावट पहिल्या पॉवर प्लेमध्ये बघतोय ऑफसाईडच्या दिशेने. पुन्हा एकदा बॅकफूटला जाऊन पंच केलेला आहे, पॉईंटच्या वरून चेंडू काढला, क्षेत्ररक्षक धावतात, सीमा पार जाईल हा चेंडू. पहिला धमाका जय हनुमान टेंबोली या संघासाठी 4. तर सुरेख फटका मुकेश नांदुरकर यांनी जॅम्बे चषक पूर्ण आपल्या फलंदाजाने गाजवलं आणि तो फॉर्म त्यांनी इथे दमन दौऱ्यामध्ये टेम्पररी ने ठेवता परमनंट केलेला आहे. त्याच्या बॅकमधून एक चौकार बघितला, बॅकफुटवर जाऊन पंच केला होता पॉईंटच्या फिल्डरच्या वरून. पुन्हा एकदा आता फुललेला चेंडू, आता मात्र कव्हरच्या फिल्डरच्या वरून फक्त चेंडू वन बाउन्स सीमा पार काढलेला आहे. फिल्डरला कुठल्या प्रकारची चान्स नाही आहे, बॅक टू बॅक दुसरा लागणार हा चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी चालू आहे मुकेश नांदुरकर. आता मात्र 49 धावाचा पाठलाग करताना जी अपेक्षित सुरुवात होती ती नक्कीच करून दिलेली आपल्या संघासाठी पॉवर प्लेमध्ये. आणि गोलंदाज मात्र निता हताश आहे, धनाजी जाधव वरती अटॅक केला जातोय. आता मात्र सुरेख चेंडू परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू आणि यस्त्यांचा वेध घेतोय आणि खेळ समाप्त होतोय. मुकेश नांदुरकरची पहिला हादरा लागतोय जय हनुमान टेंबोली संघाला. तर
चांगल्या सुरुवातीनंतर मुकेश नंदुरकर मात्र बाद होते. चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला होता, परफेक्ट या बुमराच्या स्टाईलने यॉर्कर चेंडू हाताळला होता. त्या यॉर्करचा उत्तर मात्र मुकेश नंदुरकर यांच्याकडे नव्हतं. मात्र आपल्या संघासाठी 2 चौकारच्या मदतीने एकूण 8 धावा जमा केल्या त्यांनी आणि तंबूमध्ये परततोय. आता फलंदाज जातोय मुकेश नंदुरकर नंतर जय हनुमान टेंबोली संघाचा संदीप गोरावटकर. दरम्यान आमच्या सोबत आहेत टेंबोली संघाचे संदीप राऊत, तुम्ही मित्र आहेत आमचे, खूप चांगली ओळख आहे आणि आज ते संघाचं पाठीराखण करतात. प्रत्येक टेंबोलीच्या मॅचला ते उपस्थित असतात. संदीप राऊत आता आला संदीप गोराटकर आले. संदीप गोराटकर विकेटकीपर बॅट्समन आहेत ते ॲक्च्युली बघायला गेलं तर. जाधव आता मग सुरेख फटका होता, क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं झालेलं आहे. आपल्या संघासाठी बेअर मिनिमम 3 धावा तर नक्कीच वाचवल्यात जून नांदुरकीच्या त्या क्षेत्ररक्षकाने. सुरेख क्षेत्ररक्षण. षटकाची होती समाप्ती, पहिलं षटक होतं समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान टेंबोली संघाची धावसंख्या होते 49 धावांचा पाठलाग करत असताना 11. आस्किंग रेटपेक्षा जरी कमी धाव्या असल्या तरी मी चांगली सुरुवात म्हणेन, कारण की जोपर्यंत खेळपट्टीवरती दिगंबर असतील तोपर्यंत सुटकेचा निश्वास सोडणार नाही शिवनेरी जून नांदुरकी हा संघ. तसेच येणाऱ्या फलंदाजांमध्ये जैन देखील एक युनिफॉर्म फलंदाज आहे, त्यामुळे अपेक्षा असेल की दमन दौऱ्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी राहील जय हनुमान टेंबोली संघाची. आणि असोसिएशनमध्ये वरच्या स्तरावरती म्हणजे नंबर 1 वरती रँक करताना शिवनेरी जून नांदुरकी हा संघ देखील आपल्या प्रतिष्ठेप्रमाणे खेळ करण्याचा नक्कीच प्रयत्न राहील. पहिल्या 2 षटकामध्ये जरी धावा कमी आल्या होत्या शिवनेरी जून नांदुरकी, त्यानंतर मात्र अजितने काय फलंदाजी केली, बॅक टू बॅक षटकार मारलेत त्यांनी. 5-6 षटकार मारलेत, एकूण 6 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. चांगली त्याच्या फलंदाजीच्या जोरावरती या धावा झाल्यात, नाहीतर अन्यथा ही धावसंख्या देखील होऊ नसती सगळी. गोलंदाजीसाठी आल्या गोलंदाज दीपक पाटील, एक एक्सपिरियन्स आणि अनुभवी खेळाडू आहे, चांगल्या प्रकारचा अनुभव आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजी देखील आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये कित्येक स्पर्धांमध्ये त्यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि दमन दौऱ्यामध्ये देखील त्यांच्याकडून तशीच अपेक्षा राहणार. संदीपच्या बॅटमधून लॉफ्टेड फटका, चेंडू जातो सीमारेषाकडे. अजित करतो चुकी, झेल सोडलाय, आयुष्यमान भव दिलेला आहे तिथे फलंदाज अजित गोराटकरला. संदीप गोराटकर असं वाटलं होतं की चेंडू सीमापार जाईल, मात्र अजित होते तिथे. थोडीशी रनिंग कॅच होती, मात्र अशा कॅचेस पकडल्या जायला हव्यात, कारण की ज्या प्रकारचं स्टँडर्ड आहे अजितचं त्या प्रकारे तिथं चेंडू नक्कीच झेल पकडला हवा होता. मात्र आता एकच धाव मिळते, स्ट्राईक येते ती दिगंबर यांच्याकडे. एक अनुभवी खेळाडू आहे, पण जरी पायाने अनफिट असले तरीसुद्धा फलंदाजी करण्याची धमक, फलंदाजी करण्याची हिंमत ते या परिस्थितीमध्ये ठेवतात, हे त्यांनी दाखवून देखील दिलेलं आहे. अपेक्षा भरपूर दिगंबर यांच्याकडून. फुल टच चेंडू, पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका, पुन्हा एकदा अजित मिस्टेक होते, 1 रन मिळणार. याचं कारण एक आहे की जरी फिल्डिंग मिस्टेक झाली तरी 2 धावा होणार नाही, कारण की कुठेतरी दिगंबर यांना दुसरी धाव घेणं शक्य नाही आहे, तेवढंसं पॉसिबल नाही आहे, कारण की त्यासाठी त्यांना खूप जास्त अवधी लागेल. तेवढा अवधी हे क्षेत्ररक्षक देऊ शकत नाही आहे, तर रिस्क कुठल्याही प्रकारचा घ्यायचा फटका प्रयत्न नाही आहे. दरम्यान थोडंसं लगाम लावला जातो आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये दीपक यासकडून. संदीप गोराटकर पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका, आता मात्र चेंडू थांबणार नाही, आता जाईल सीमा पार. दुसऱ्या कॅमेरामॅनच्या कक्षामध्ये षटकार. त्यानंतर लगेच दोन्ही संघांनी देखील तयार राहायचे, ज्या 2 संघामध्ये नाणेफेकी झालेली आहे. कानाई पाय आणि गावदेवी भादवड या 2 संघामध्ये नाणेफेकी झालेली आहे. नाणेफेकी जिंकून तिथे कुठल्या संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे? गावदेवी भादवड संघाने आणि क्षेत्ररक्षकाने निर्णय घेतलेला आहे. पुन्हा एकदा फुलटा समोरच्या लॉफ्ट केलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे, धावून येतोय, 1 धाव पूर्ण झालेली आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, कारण की बघा जर चेंडू सीमेच्या आतमध्ये असेल तर दुसरी धाव शक्य नाही आहे जोपर्यंत दिगंबर खेळपट्टीवर असतील, कारण की जे रिझन आहे ते तुमच्या समोर आहे, कारण की दुसरी धाव त्यांच्याकडून पॉसिबल नाही आहे. त्यांच्याकडून फक्त हिट आउट आणि गेट आउट म्हणजे करो या मरो म्हणजे षटकार किंवा चौकारच मारावे लागतील, कारण की तेच त्यांच्यासाठी बेस्ट राहील. नंतर संदीप जाधव यांनी लगाम लावला आहे परत एकदा.
आता मात्र एसट्यांना खूप सोडून जातोय. पंचांचा आता अतिरिक्त धावेचा इशारा वाईटच्या स्वरूपात ही एक धाव नक्कीच मिळणार. जे हनुमान टेंबोली संघाला धावसंख्या झाली आहे ती 21. आस्किंग रन रेट जो आहे ना त्याच्या जवळपास जाण्याचा नक्कीच प्रयत्न झालेला आहे, परंतु मला ही मॅच आहे ना अंतिम षटकामध्ये जाण्याची नक्कीच चान्सेस आहेत. ज्या प्रकारचा खेळ पुढे चालू आहे. पुन्हा एकदा समोरच्या आलेला फक्त पॅनवर फ्लिक केला होता. मनगट्याच्या सहाय्याने फक्त वळवला चेंडूला स्क्वेअर सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक आहे, करणार नाही कुठल्या प्रकारची चुकी. सिंगलने समाधान मानावं लागेल. या षटकातील मात्र अजून एक चेंडू शेष असा वाहा. धावसंख्या आहे ती 22. इक्वेशन आता हळूहळू जवळ येत चाललेले. 49 धावाचा पाठलाग करत असताना आत्तापर्यंत धावसंख्या जी झाली आहे ती म्हणजे 22 आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी हव्या आहेत त्या 13 चेंडू 27 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फुलटच चेंडू कार्पेटला आग लावत चेंडू चाललेला या गरमीमध्ये. अजित यांच्याकडे थ्रो येतोय, थोडासा वाईट थ्रो. मात्र विकेट किपर चांगल्या प्रकारचं विकेट किपिंग करतोय, काम करतोय. एकाच धावती समान म्हणावं लागेल. धावसंख्या झाली ती 23. आता मात्र थोडासा ड्रिंक ब्रेक होतोय, थोडासा वेळ घेतला जातोय. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालेला आहे आणि 23 धावा झालेल्या आहेत. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 12 चेंडूमध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर सौरभ आहेत आमच्यासोबत. सौरभनी मला तर वाटतं मागच्या 2 दिवसापासून इथे ठाम मानलेले आहे. दमनची खूप मजा घेतलेली आहे सौरभने. त्यांचे फोटो बघितले व्हॉट्सअप ग्रुपवरती. रात्रंदिवस धिंगाणा चालू होता आणि त्यानंतर इथे मात्र स्कोरिंग करताना. दमन दौरा ही एक स्पर्धा नसून तर हे फक्त एक एन्जॉयमेंट आहे. म्हणजे आपले जेवढे ओरिजिनल 40+ संघ आहेत ते इथे येतील, एन्जॉय करतील, खेळतील आणि इतर गोष्टी म्हणजे एन्जॉय करतील आणि घरी जातील, सुखरूप घरी जातील. हीच अपेक्षा मी ठेवीन सर्व संघांकडून. कुठल्याही संघातील खेळाडूंनी कुठल्या संघाने इथे येऊन कुठल्या प्रकारची मर्यादा ओलांडू नये, जेणेकरून आपल्या असोसिएशनचं किंवा आपल्या राज्याचं नाव खराब होणार नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आणि काही गोष्टी रिस्ट्रिक्शन तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत. कुठल्याही खेळाडूंनी ड्रिंक किंवा मद्यच बोलेन मी, कारण की ही भाषा आपल्याला समजते. तर ते तुम्ही कोणी घेऊन जाऊ नये असे असोसिएशनच्या मेंबरांची जेवढे मेंबर आहेत त्यांची विनंती आहे की कोणी घेऊन जाऊ नये. सामनाला सुरुवात करायची आहे. पंच तुम्ही वेळ संदर्भात वारंवार त्यांना सूचना करायच्यात खेळाडूंना. राम येतोय आता. 2 षटकांसाठी 12 मिनिटं घेतल्यात जून नांदुरकी आणि नियमानुसार जर जास्त वेळ झाला तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हा नियम आहे, याची तुम्हाला नोंद करून घ्यायची आहे. राम येतोय, समोर असेल संदीप गोराटकर. आता मात्र थोडासा वेट केला, फटका खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे विनायक. एकच धाव मिळतेही आहे. मोठे फटके मारावे लागतील. चला गावदी भादोड, आपल्या खेळाडूंनी विनंती की सामना चालू आहे, थोडा लवकर यायचं आहे, कारण की खुश सामना आहे हा. इथे गोराटकर, चला लवकर यायचं मैदानाच्या बाहेर. पंच तुम्ही सामना चालू करून घ्या. पंचांनी विनंती केली की खेळाडूंना बाहेर जाऊ द्या. चला राम, आपण चालू करायचा खेळ. समोर असेल दिगंबर. इक्वेशन आता थोडंसं राहिलंय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पडला. चेंडू थोडासा उचली कमी घेतोय. अनुमान जो हवा होता फलंदाज दिगंबर याला तो लावता आला नाही आणि चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. जेवढे चेंडू डॉट होतील तेवढा दबाव आता सायकोलॉजिकल दबाव जो आहे ना, जे हनुमान टेंबोली संघावरती वाढत जाणार आहे. इक्वेशन काय राहिलंय? 10 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 25, 10 गेंदे 25 रन की आवश्यकता है जीतने के लिए. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एज अँड गॉन. दिगंबर याची खेळी समाप्त होते. जी अपेक्षा होती दिगंबर यांच्याकडून ती मात्र या स्पर्धेत, या सामन्यात अद्यापही त्यांनी पूर्ण केलेली नाहीये. त्यामुळे आता पाहूया कुठल्या फलंदाज सेंड केला जातोय. जैन जातोय. जैन हा देखील एक हाय हिटर फलंदाज आहे. म्हणजे क्षमता नक्कीच आहे जैन याच्याकडे की अशा परिस्थितीत देखील तो या सामन्याला फिरू शकतो. परंतु तितकं सोपं देखील राहिलेलं नाहीये, कारण की गोलंदाजी राम खूप चांगल्या प्रकारे करतोय. चेंडू पडल्यानंतर ज्या प्रकारचं स्विंग होतंय त्याचा तो फायदा घेतो खेळपट्टीकडून. तर अशा परिस्थितीत रामच्या समोर राहिलेलं इक्वेशन पार करणं हे सोपं नाही आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. आपण बघू शकता स्क्रीनवरती दमन दौरा. 9 चेंडू 25 धावांची आवश्यकता. संस्थापक अध्यक्ष सन्माननीय
दयानंद चोरगे आणि अध्यक्ष महेश माळी तसेच कार्याध्यक्ष संतोष काकडे यांना तुम्ही बघता आपल्या टेलिस स्क्रीनवरती मॅच चालू असताना यांच्याच मार्गदर्शनातून आणि पूर्ण 40 ओरिजिनल 40+ असोसिएशनच्या माध्यमातून ही सक्सेस केले दमन दौरा दमन स्पर्धा 9 चेंडू 25 धावा. आता मात्र एक चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय की नाही मात्र नकार दिलेला आहे. तसेच उपाध्यक्ष सन्माननीय पंढरीनाथ भोईर आपणास विनंती आहे की आपण असं स्टेजवरती यायचं आहे. ओरिजिनल 40+चे उपाध्यक्ष पंढरीनाथ भोईर यांना स्टेजवरती बोलण्यात आलेलं आहे तरी त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. आता चेंडू राहिले आहेत 8 धावा पाहिजे 24. 8-24चं इक्वेशन आहे. संदीप गोराटकर आहे ज्यांच्या बॅटमधून एक सिक्सर नक्कीच बघितलं आहे परंतु अजूनही 3 ते हवेत. राम पुन्हा एकदा बॅटची एज घेतली जाते. चेंडू जातात शॉर्ट हॉटबँडला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. जैन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. आता 7 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. 7-23चं इक्वेशन. असं वाटलं होतं की इक्वेशन सोपं होतं ज्या प्रकारचे प्रयत्न चांगला होता तिथे संदीप याचा पाहतो. संदीपच्याही आवाक्याच्या बाहेर चेंडू इतकं सोपं नव्हतं ज्या प्रकारे तुम्ही अपेक्षा ठेवता संदीप कारण की ज्या प्रकारचा चेंडू वेगाने गेला होता आणि त्यांच्या एजच्या हिशोबात त्यांनी चांगला प्रयत्न केला असं मी नक्कीच म्हणेन परंतु ठीक आहे नाही अडला. चेंडू सीमा पार गेला. रॉकेट फटका होता जैनाचा. या षटकारांनी आता इक्वेशन 6 चेंडू 17चं राहिलेलं आहे. 6 चेंडू 17 धावा म्हणजे 3 मोठे फटके मारावे लागतील. मी म्हटलं होतं ना सौरभ सामना शेवटच्या षटकामध्ये आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. जेवढी स्ट्राईक जैन याच्याकडे राहील तेवढा खतरा राहील मात्र जू नांदुरकी संघासाठी. बघायचं आहे कुठल्या ह्या 6 चेंडूमध्ये 17 धावा थांबवण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला प्राचारित केला. तो बहुतेक तो विनायक कारभारीच असेल कारण की नेहमी शेवटच्या षटकामध्ये तेच येतात गोलंदाज. विनायक कारभारीला आता मात्र ती कामगिरी करावी लागणार. विनायक कारभारी संघासाठी शेवटचं षटक घेऊन येईल आणि इक्वेशन राहिले 6 चेंडू 17 धावा. 6-17चं इक्वेशन आणि ही क्रुशल मॅच. यानंतर लगेच दोन्ही संघ तयार आहेत. कानाई पाये वर्सेस गावदेवी भादवड बी हे 2 संघ. त्यानंतर लगेच सामना होईल तो म्हणजेच जयंबे टेमकरपाडा आणि कालिका माता खारबाव या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. सेकंड ग्राउंड आहे डेल्टिन. इथे देखील स्पर्धा चालू आहे. ते देखील लाईव्ह स्पर्धा आहेत मित्रांनो. तिथे देखील लाईव्ह स्पर्धा चालू आहे. त्याची देखील लिंक ग्रुपवरती आलेली आहे. तुम्ही त्या देखील स्पर्धा बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून. असं नाही की पटेल ग्राउंडच्या स्पर्धा फक्त तुम्ही लाईव्ह बघू शकता. डेल्टिनच्या ग्राउंडच्या स्पर्धा देखील लाईव्ह आहेत त्यांच्या बघू शकता. काहीतरी कोणाची बॉलर एक मिनिट वेट. चेंडू डेट केला. थोडंसं काहीतरी इशारा बाहेरून झालेले आहे. सूचना पोहोचवायच्या प्रभाकर भाऊ. बॉलर तुम्ही तुमची पॅन्ट आहे ना ती खाली करून घ्यायची आहे. ओके. 6 चेंडू आणि 17 खेळ सुरुवात होते. 6-17चा चेंडू इक्वेशन आहे. संदीप गोराटकर स्ट्राईकला आहे परंतु नॉन स्ट्राईकला जैन आहे. मात्र सुरेख चेंडू आहे. पंचांकडे थोडासा आशाभूत नजरेने बघितला होता. पंच घेतात आता 3ऱ्या पंचांची मदत. आमचे 3रे पंच ठीक आहे. वाईट साठी रिव्ह्यू आहे. चला या पंच थांबा जरा पंच येऊ द्या. पंच 5 चेंडू 17 धावा म्हणजे 3 मोठे फटके म्हणावे लागतील संदीप गोराटकर. आता मात्र हा चेंडू तरी मला तर असं वाटतं वाईटच आहे. अगदी त्याच लेनवरती टप्पा ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय विनायक यांचा. 5 चेंडू आणि 16चं इक्वेशन राहिलेलं आहे. जैन म्हणतो की मला स्ट्राईक हवी आहे परंतु संदीप गोराटकर ची काय नीती आहे काय परिणिती आहे बघायला लागेल. पुन्हा एकदा पंच हा चेंडू वाईट आहे ना. ओके वाईट आहे. तर वारंवार दुसरा चेंडू वाईट म्हणजे आता 5 चेंडू 15 ह्या वाईट धावा कुठेतरी जू नांदुरकी संघाला खतऱ्यामध्ये टाकू शकतात. आता मात्र पहिला चेंडू चांगला एकाच लेंथवरती टाकण्याचा प्रयत्न केला तो त्या अनुषंगाने ह्या 2 गोष्टी होतात. पुन्हा एकदा विनायक कारभारी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न अपेक्षित उसळी घेतली नाही. अपील खूप जोरात होते. नॉट आउट. तर अशा प्रकारे चेंडू डॉट. आता राहिले चेंडू 4
धावा हव्यात 15. कुठेतरी अपेक्षा करतो जैन की मला सिंगल करून स्ट्राईक द्यावी, पण तू संदीप गुराटकर देखील म्हणतो की मी देखील फटके मारू शकतोय, पण तो अजून झाले नाही आहे. 4-15चा अपेक्षा होऊ शकतात, धावा नाही असं नाही. समोरच्या षटोला चेंडू जातो सीमारेषेकडे, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण, मात्र दुसरी धाव खेळायचा प्रयत्न केला जात नाहीये. आता इक्वेशन आहे 3 चेंडू 14 धावा, 3-14 म्हणजे तिन्हीच्या तिन्ही फटके बाउंड्रीच्या बाहेर घालावे लागतील. आता इथून मात्र जर अतिरिक्त धावा जर आल्या या चेंडूवरती तर मात्र कुठेतरी सामन्यामध्ये अजून जास्त चुरस होईल. 3 चेंडू 14. नमन दौऱ्याची अतिशय धमाकेदार सुरुवात दुसऱ्या दिवसामध्ये. 3-14 पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू जातो सीमा पार, चौकार. जैन असं म्हणत असेल की मला ही स्ट्राईक पहिले का नाही भेटली, तरी अजूनही मॅच आहे असं काही नाही आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मध्ये आहेत धावा करायच्या 10. म्हणजे एक षटकार एक चौकार किंवा दोन्ही षटकार मारावेच लागतील. आता इथे कुठल्या प्रकारची एक्स्ट्रा धाव द्यायची नाहीये जर सामना विजयी करायचा असेल तर जुना दुर्खाला. इथे मात्र दोन्ही फटके सीमाच्या बाहेर पाठवावे लागतील टेंबोली संघाला जर सामना विजयी करायचा असेल तर. 2 चेंडू 10 धावा. बघा सामना किती चांगला झालेला आहे. 2 चेंडू आणि 10ची इक्वेशन. जुन अंदुरकी की टेंबोली की जुन अंदुरकी. पुन्हा एकदा खेचल्या चेंडू सीमा रेषेकडे जातोय, चेंडू जाईल सीमा पार. आता आलाय सामन्यामध्ये रंगत. 1 चेंडू 4 धावांची अपेक्षा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. दमन दौऱ्याचा पूर्ण सक्सेस होतं या मॅच मध्ये. अडोस पडोस की लढाई, दोन्ही आजूबाजूच्या गावातील संघ आहेत, मात्र खेळ किती चांगला केलाय. दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजवायच्या. दोन्ही संघांनी खूप चांगला खेळ केलेला आहे. धावा होत्या कुठे आणि जैन यांनी ते करून दाखवलेले. आता 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. सामना विजयासाठी 4च धावा पाहिजेत. टाय झाला तर सामना सुपर ओव्हर आहे का, या सुपर ओव्हर आहे. 1 गेंद और जीतने के लिए 4 रन. 1 गेंद और जीतने के लिए 4 रन. 1 चेंडू 4 धावा. जैन खतरे की घंटी आणि जी अपेक्षा नव्हती तेच झालेल्या. वाईट चेंडू. आता मात्र मी तर म्हणेन की जो दबाव आहे तो फलंदाजापेक्षा गोलंदाजावरती जास्त आहे आता, आणि ते दिसून येत आहे. विनायक वरती आता दबाव साफ नजर येतोय. 2 धावा जर निघाल्या तर सुपर ओव्हर, 3 निघाल्या तर सामना विजयी, आणि डॉट जर झाला तर जुन अंदुरकी विजयी. लोफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक आहे, करणार नाही चुकी, आणि अशा प्रकारे जुन अंदुरकी संघ झालेला विजय. काय सामना झाला. अंतिम, मी पहिलेच म्हटलं होतं अंतिम चेंडूवरती हा सामना जाईल. हे मी याची भविष्यवाणी पहिले सांगितली होती की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. सौरव, माझी भविष्यवाणी अगदी बरोबर होती, ती झालेली आहे. काँग्रेशन जुन अंदुरकी खूप चांगल्या प्रकारचा खेळ केला. जयनुमान टेंबोली संघाने कुठेतरी थोडंसं जैन याला स्ट्राईकची बेडा हवी होती. 2 चेंडू अगोदर ती मिळाली, हेच हरण्याचं कारण असावं. म्हणतो अभिनंदन. चला, दोन्ही संघांनी आता जायचं आहे